हॅलो फ्रेंड्स, तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला हे सुरू आहे की हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दागिने. तर पियाचं आणि आर्यनचं मी उद्या बोरन्हाण करणार आहे. त्यासाठी मी पियासाठी हे हलव्याचे दागिने बनवत आहे. लास्ट इयरला मी विकत आणलेले दागिने, पण ते मला काही फार आवडले नव्हते की ते खूपच मोठे मोठे आणि एवढ्या छोट्या मुलींना खूप विचित्र दिसत होते. म्हणजे मला बिलकुल आवडलेले नाही, पण ऑप्शन नव्हता म्हणून मी लास्ट इयरला घातले होते. मग यावर्षी मी ठरवलं होतं की एकतर घरी बनवायचे किंवा मग साधे मोत्याचे दागिने वगैरे तिला घालायचे. मग नंतर खूप डोकं खाल्लं मी, यूट्यूबला थोडंफार सर्च केलं आणि नंतर सर्च करून थोडंसं डोकं लावून मला एक आयडिया भेटली की कसे बनवायचे हे दागिने. तर मग ठरवलं मी की आपण घरीच बनवायचे. मग त्यासाठी मी असे गोल्डन कलरचे मणी आणले होते. मार्केटमध्ये सहज भेटतात हे मणी, आणि छोटे छोटे जे तिळगुळ आहेत त्याचेच बनवणार होते, कारण की मोठे तिळगुळाचे दागिने जे आहेत ना ते मला काही बिलकुल आवडत नाहीत छोट्या मुलींसाठी. आपल्यासाठी मोठ्या लेडीजला वगैरे ठीक वाटतात ते, पण छोट्या मुलींना बिलकुल ते खूपच मोठे वाटतात. म्हणून मला असे छोटे छोटे तिळगुळाचे मी बनवले दागिने. तर दागिने कसे बनवले आणि तुम्हालाही जर याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट्समध्ये सांगा, तर मी याच्यावर डिटेलमध्येही व्हिडिओ बनवेल. तर हे दागिने मी कसे बनवले आणि याच्यासाठी काय काय लागलं काय काय नाही हे मी पूर्ण सांगेल तुम्हाला. तर या दोन जे गोल्डन कलरचे मणी आहेत ना त्यामध्ये हा एक तिळगुळ घालून त्याला प्रेशर द्यावं लागतं. तर हे प्रेशर कसं द्यायचं, का म्हणजे कसा तो त्याच्यामध्ये सेट करायचा हे पूर्ण मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि असे करत करत मी पूर्ण दागिने तिला बनवले होते. आणि याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे थोडी क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा थोडंसं मला काहीतरी वेगळं हवं होतं, म्हणून मी त्याला छोटे छोटे पॅचही लावले होते, जेणेकरून ते अजून व्यवस्थित दिसतील. आणि असे छोटे छोटे थोडे थोडे व्हाईट कलरचे मणी झाल्यावर थोडे पिंक किंवा जे कलरचे तिळगुळ असतात ना ते मध्ये मध्ये टाकले होते, जेणेकरून ते अजून छान दिसेल म्हणून. त्यानंतर मग सगळे दागिने बनवून झाले माझे, पॅच वगैरे हे करून झाले. आणि काही नाही, फक्त हातातलं गळ्यातलं वगैरे वरती सेट एक आणि खाली एक सेट बनवला होता. आर्यनलाही मी असाच एक छान सेट बनवणार होते. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. बाय.